नमस्कार मित्रांनो. धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व 24 एकादशीचे व्रत केल्यासारखे फळ मिळते. 2026च्या निर्जला एकादशीला एक विशेष ज्योतिषीय संयोजन तयार होत आहे. लक्ष्मीनारायण योग, जो धन, सौभाग्य आणि समृद्धी वाढवणारा एक अतिशय शुभयोग मानला जातो. या योगाचा प्रभाव प्रत्येक राशीवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसून येईल, पण काही राशींसाठी हा काळ काही मोठ्या बदलांचा अनुभव देऊ शकतो. आता लक्ष्मीनारायण योग विशेष का मानला जातो? ज्योतिषशास्त्रात जेव्हा शुक्र आणि गुरु किंवा शुभग्रह विशेष स्थितीत येतात, तेव्हा लक्ष्मीनारायण योग तयार होतो. हा योग जीवनात स्थिरता, संपत्ती, यश आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा मानला जातो. जेव्हा असा योग निर्जला एकादशीसारख्या पवित्र दिवशी तयार होतो, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक शक्तिशाली मानला जातो. या दिवशी पूजा, उपवास, दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि रखडलेल्या कामांना गती मिळू लागते. तर एक पहिली रास आहे मिथुन. तुमच्यासाठी हा काळ प्रगतीचे संकेत घेऊन येऊ शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून कामात सुधारणा दिसून येईल. व्यवसायाशी निगडीत लोकांनाही लाभाची संधी मिळू शकते. खूप दिवसापासून रखडलेली कामे आता पुढे जाऊ शकतात, त्यामुळे मानसिक आराम मिळेल. दुसरी रास आहे सिंह. तुमच्यासाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते आणि तुमच्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसू शकतात. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत किंवा योजनांमध्ये लाभ होण्याची चिन्हे देखील दिसू शकतात. तिसरी रास आहे धनु. तुमच्यासाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचा संकेत देऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनाही चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कौटुंबिक जीवनात शांतता आणि संतुलन राहू शकते. अशा तऱ्हेने मित्रांनो, निर्जला एकादशीला या योगाचा या 3 राशीवर घडून येईल मोठा बदल. तुमची रास यामध्ये आहे का? आणि तुम्ही निर्जला एकादशीचे व्रत करता का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय श्री विष्णू.